सर्वांना नमस्कार. आज आपण शिवजयंती साजरी करतोय. आपल्या देशासाठी महाराष्ट्र आपली सर्वांची एक वेगळी पराक्रमी व्यक्ती, देशाला भूषण असणारी व्यक्ती, महाराष्ट्राची ज्वलंत अस्मिता असलेली व्यक्ती, महापराक्रमी, थोर मुत्सद्दी, त्यांना तळपता सूर्य लोक म्हणतात, अशा व्यक्तीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण इथे जमलेलो आहे. त्या निमित्तानं तुम्ही हा समारंभ आयोजित केलेला आहे. समारंभचं औचित्य दिवस हा आहे, पण मी आपल्याला वेगळ्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. तो विषय आहे महाराजांच्या बद्दल. तुम्ही ऐकलेला आहे, आता पोवाडा ऐकलेला आहे, शाहीर आणि हे केलेला, त्यांच्याबद्दल थोडं सांगणार आहे मी तुम्हाला. आणि त्याला जोडून तुम्ही पुढे काय महाराजांचा पराक्रम जो आहे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय पराक्रम करणार आहात किंवा करू शकता, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. महाविद्यालयाच्या प्राचार्या लता पाटील मॅडम यांनी एक 8-10 दिवसापूर्वी मला फोन केला आणि सांगितलं की सर, तुम्ही महाविद्यालयात यायला पाहिजे. या महाविद्यालयात येताना माझ्या खूप आठवणी आहेत. म्हणजे या व्यासपीठावरती मी उभं राहावं की नाही, इथपर्यंत अशा आठवणी आहेत की इथे मला आदरणीय असलेली थोर अशा प्रकारची सगळी मंडळी होती, जे एमिनंट एज्युकेशनिस्ट होते. म्हणजे प्राचार्या लीला पाटील असतील, माझे आवडते VM कुलकर्णी सर, इंग्रजी आणि तत्वज्ञान शिकवणारे ते असतील, बापट मॅडम असतील. त्यावेळी ज्यावेळी ही मंडळी व्यासपीठावर यायची त्यावेळी आम्ही समोर बसल्यानंतर त्यांच्या तुलनेत आम्ही किती खुजे आहोत हे वारंवार जाणवायचं. की त्यांचं ज्ञान, त्यांचं शिकवणं, त्यांचं मुलांच्यावरचं प्रेम. 80 विद्यार्थी आम्ही होतो आणि त्यावेळी विद्यार्थी म्हणता येईल असे आम्ही थोडे होतो आणि विद्यार्थ्यांचे शिक्षक असतील असे थोडे शिक्षक होते, थोडं काम करून आलेले, नोकरी करून आलेले. या महाविद्यालयामध्ये माझ्या आणखीन वेगळ्या आठवणी आहेत. त्या अशा की माझ्या शिक्षण प्रवासामध्ये नियमितपणे अटेंड केलेला हा एकमेव कोर्स होता. बाकीच्या सगळ्या कोर्समध्ये मी नोकरी करत असल्यामुळे मला कुठेही जाता आलं नाही, कुठल्या गॅदरिंगला जाता आलं नाही, कुठल्याही सोहळ्याला जाता आलं नाही, कोणत्याही खेळात भाग घेता आला नाही. जे काही 1 वर्षात केलं ते इथं केलं. वक्तृत्व इथेच शिकलो, कविता लेखन इथेच शिकलो, कविता गायन इथेच शिकलो, लेखन इथेच शिकलो, कविता इंग्रजी, हिंदी, मराठीतून करायचं इथेच शिकलो. एका ह्याच्यामध्ये एक 7-8 अवॉर्ड होते मला एका सर्टिफिकेटमध्ये घातलेले. पहिल्या टर्म मध्ये ज्यावेळी मी असाच शिकतो आहे म्हटल्यानंतर प्राचार्यांनी सांगितलं, त्यावेळी मी शबनम वापरत असे. शबनमवाले हिरडेकर, पाठीमागल्या बाकावरून पुढे या, तुमच्याकडे शानपण आहे, इंग्रजी तुमचं चांगलं आहे. आणि पहिली टर्म अशीच निघून गेलेली आहे. आपल्या कॉलेजमध्ये 2nd क्लास मिळतो, पण 1st क्लास मिळणं दुरापास्त आहे. त्यामुळे टर्म संपलेले, आता तुम्ही हॉस्टेलला या, असा आदेश दिला त्यांनी. त्यांचा आदेश असा होता की तो राज्यात कुठेही चालायचा असा आदेश होता, असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्या आम्हाला सांगायच्या, कॉलेजमध्ये या, क्लासमध्ये नाही बसला तर चालेल, आपल्या व्हरांड्यातून फिरला तरी BEd होऊन जाल तुम्ही. अशी शिस्त, असं हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजची खूप मोठी लिगसी आहे. इथं असलेले प्राध्यापक, इथं असलेले प्राचार्य, ही सगळी शिक्षण तज्ज्ञ मंडळी होती आणि इथे शिकायला मिळालं त्याचा मला आनंद होतो. आणि मॅडम ज्यावेळी बोलवतात किंवा इथे असलेली कुणीही मंडळी, नाईक सर कधीतरी फोन करतात, मॅडम फोन करतात, त्याच्या अगोदरची प्राचार्य मंडळी फोन करतात, व्यासपीठावर बसलेले माने सर आहेत, चकोते सर आहेत, साळी सर, डीन आता झालेले आहेत ते इंटरडिसिप्लिनरी विद्याशाखेचे, ही सगळीच मंडळी. या वर्षामध्ये जे शिकायला मिळतं किंवा तुम्हाला आता जे दोन वर्षामध्ये शिकायला मिळतं, तो एक आपल्या आयुष्यातला वेगळा टप्पा आहे. तो माझ्या
आत्मचरित्रामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि परवा एका 82 वर्षाच्या प्राध्यापकाने, माझ्या गुरुनी मला विचारलं की इथे तुम्हाला मदत करणारे, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य देणारे एक शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव कसं तुमच्या लक्षात राहिले. शिक्षकांची नावं सगळ्यात तुमच्यात आलेली आहेत. ते पु ल देशपांडे सारखे दिसायचे, सरांच्या सारखे असे दिसायचे, पण त्यांना कुठल्या मुलाने काय नेलेलं आहे, कुठल्या मुलाने काय दिलेलं नाही, आणि बीबी ब्लॅकबोर्ड गुंडाळी फळा कुणी नेलेलं आहे, हे पुस्तक अमुके कुणी लिहिलेलं आहे, हे 80 मुलांचं तोंडपाठ असायचं आणि पहिल्या नावानं ते सांगायचे. इथे असलेली बाकीची जी मंडळी होती ती अशी होती, त्याच्यामध्ये विशेषतः इंग्रजीचे माझे गाईड, हे थोडक्यात आपल्यासाठी असं सांगतोय की त्यांच्या पुढे जाऊन उभं राहणं हीच एक दहशत असायची. आणि माझ्या नोटमध्ये त्यांच्या नोट असायच्यात, मिस्टर हिरडेकर, युअर व्हॉइस इज नॉट एम्पॅथिक, इट मे नॉट रीच टू द लास्ट मेंबर. तुमचा आवाज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल असा नाही, असं वारंवार लिहायचं. स्टील यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर ग्रामर, युअर प्रोनाउन्सिएशन इज ऑल्सो व्हेरी वीक. पहिल्या याच्यामध्ये सगळे हे रिमार्क असे होते त्यांचे. नंतरच्या याच्यामध्ये त्याच्यात मी सुधारणा केल्या आणि नंतर त्यांनी सरप्राइझिंगली मला एक गोष्ट सांगितली, विच आय वॉज लिसनिंग ऑन दॅट, आय वॉज शॉक्ड. ते म्हणाले, मिस्टर हिरडेकर, आय हॅव वन पर्सनल वर्क विथ यू. मी म्हटलं, आता पर्सनल वर्क काय आहे सरांचं? तर ते म्हणाले, मी या गल्लीतच राहतोय. तत्वज्ञान आणि इंग्रजीचे उत्तम प्राध्यापक होते. मी त्यांचं अशासाठी सांगतो की यापुढे तुम्हाला काय करायचं. आणि ते म्हणाले, काय काम आहे सर? म्हणून जाताना मी घरी येतो आणि कॉलेज सुटल्यानंतर मग सांगा मला काम. ते म्हणाले, आय हॅव 2 किड्स. 7वीत असलेली माझी 2 जुळी मुलं आहेत, त्यांना तुम्ही इंग्रजी शिकवायचं. तुमचा सराव वाढेल आणि त्यांना फायदा होईल. मी म्हणाले, ज्या माणसाने मला असे रिमार्क दिलेले आहेत, एवढी इम्प्रूव्हमेंट माझ्यात झाली की काय. दुसऱ्या एक आमच्या आई समान, त्यांना आम्ही आईच म्हणत होतो, चोपडे मॅडम म्हणून होत्या, त्या पण इंग्रजी शिकवायच्या आणि समजून सांगायच्या, मेथड आणि बाकीच्या गोष्टी. म्हणजे या कॉलेजमध्ये जी मंडळी होती ते सगळे माझ्या डोक्यात आणि मनात आहेत तसे आहे. ही 2 वर्ष आता तुमची जी आहेत, हा 2 वर्षाचा जो इतिहास आहे, वर्मा कमिटी आणि का केलं 2 वर्षाचा, त्याची जी फिलॉसॉफी आहे ही काही मी तुम्हाला सांगणार नाही. पण ही एक आपल्याला संधी आहे की जिथे ही सगळी मंडळी, तुमच्यामध्ये काय आहे. मला माहित नव्हतं की मला बोलता येईल, मला माहित नव्हतं की माझं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, मला माहित नव्हतं की मी कधीतरी इंग्रजीचा प्राध्यापक होईल, कधीतरी इंग्रजीत बोलणारा वक्ता होईल, हे मला माहित नव्हतं. बट धिस कॉलेज टोल्ड मी, म्हणजे आपल्याकडे काय आहे ते उलगडण्याची त्यांच्या क्षमता काय आहेत, स्किल्स काय आहेत, कॉम्पिटन्सीज काय आहेत, कॅपॅबिलिटीज काय आहेत, हे सगळं जाणून तुम्हाला जाणवून देणारं हे महाविद्यालय. आणि एका मोठ्या व्यक्तीच्या, पराक्रमी व्यक्तीच्या नावानं ते आहे. तुम्ही नशीबवान आहात या महाविद्यालयात. या इमारतीला सुद्धा एक हिस्ट्री आहे. आज मी तुमच्याशी जे बोलतोय ते अशासाठी, ज्या पराक्रमी माणसाला 50 वर्षाचं आयुष्य आणि त्यातलं 10-15 वर्ष सोडली, तर 15-16व्या वर्षापासून पराक्रमाला त्यांच्या सुरुवात झाली, पहिला किल्ला घेण्यापासून. तर ती सोडली तर 30-35 वर्षाचं आयुष्य. 30-35 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय पराक्रम करू शकतो माणूस, किती मोठा पराक्रम करू शकतो की ज्याच्या पराक्रमाचे, ज्याच्या कॅरेक्टरचे, ज्याच्या राजनीतीचे, ज्याच्या वेगवेगळ्या प्रशासनाचे, ज्याच्या दूरदृष्टीचे दाखले जगातल्या सगळ्याच इतिहासकारांनी दिलेले आहेत. जे आपले शत्रू होते त्याही इतिहासकारांनी आणि अन्य इतिहासकारांनी सुद्धा दिलेले आहे. म्हणजे असा राजा होणेच नाही. काही वेळा सीझर आणि अलेक्झांडर यांच्याशी त्यांची तुलना केली जाते, ती पण चुकीची आहे. ती अशासाठी, यापूर्वी, राजांच्या पूर्वी जगामध्ये जे शूर राजे झाले ते सगळे
एम्परर्स होते आणि आपलं एम्पायर वाढवण्यासाठी जग जिंकायला जात होते. महाराजांनी जग जिंकण्यासाठी कधीही कुणावरती हल्ला करावा आणि आपण काहीतरी जिंकावं अशी महाराजांची नीती नव्हती. आणि असा एक राजा की ज्याला सगळे धर्म सारखे होते, ज्याचं रयतेवर प्रेम होतं, ज्याचं सामान्य माणसावर प्रेम होतं, ज्याचं त्यांच्या सैनिकावर प्रेम होतं, म्हणजे असा एक आदर्श राजा म्हणजे शिवाजी महाराज. आता आपण आपल्या क्षेत्रामध्ये ते 16व्या वर्षी एस्टॅब्लिश झाले असतील आत्ताच्या करिअरच्या भाषेत, तर आपण 25 आणि 30 किंवा 25, 21 किंवा 30च्या आत तरी एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये पाय रोवायला पाहिजे. त्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळी पाय रोवले त्यावेळी पाय रोवण्याची स्थिती नव्हती आणि शत्रू इतका बलाढ्य होता की हे एकपट असतील किंवा दसपट असतील तो 100पट अशा प्रकारचा खुणशी, दगेबाज, शक्तिशाली, सामर्थ्यशाली, सगळ्या अर्थाने अशा माणसांना चॅलेंज देणं, आव्हानं देणं आणि एक गेरिला वॉरफेअर सिस्टीम म्हणून एक वेगळ्या प्रकारची नीती सगळ्यांच्यावरती मात करणं, हे ज्या माणसाने केलं त्याचे लेसन्स आता आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, कसं केलं असेल, काय किती किल्ले बांधावे, किती किल्ले जिंकावे, त्याचं नियोजन कसं करावं, म्हणजे कुठे कुठे काय काय गोष्टी ठेवाव्या, कुठून कुठे कशा प्रकारे कुठे तह करावा, कुठे लढाई करावी, कुठे समझोता करावा, हे सगळं ज्ञान, म्हणजे सगळी राजनीती. आता जी आपली जिओ पॉलिटिकल सिस्टीम चाललेली आहे त्याच्यामध्ये राजनैतिक आपले अधिकारी असतात, इंडियन अम्बॅसिडर्स असतात, फॉरेन सेक्रेटरी असतात. हे सेक्रेटरी वेगवेगळ्या देशात जाऊन आणि ते आपल्याला कायम बाकीच्या सगळ्या देशातले टोचण्यासाठी बसलेले असतात. आत्ताच आपल्याकडे एक AI ची समिट झाली, वर्ल्ड फेमस, आणि एका खाजगी विद्यापीठाने बनावट AI चा मॉडेल केलं, रोबो केला आणि आपल्याला पराभूत केली. ती शंका कोणी काढली? चीनने. तो पूर्वीपासून आपला देश शत्रू म्हणून आहेच, पण तुम्ही यंत्रतंत्रात पण पुढे जाऊ नये किंवा तुम्ही अजून आमच्या मागे आहात हे टोचून सांगणारी आजूबाजूला आपल्या माणसं आहेत. ती महाराजांच्या बरोबर जास्त होती त्यांच्या काळात, त्याच्यातून ते पुढे आले. आणि मग आता तुम्ही पुढे जाताना काय नीती अवलंबायची शिक्षक म्हणून होण्यासाठी, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे. म्हणजे आता जे शिक्षकाचा जो रोल आहे, रोल ऑफ अ टीचर, आणि त्याला जे शिकवायचं आहे पुढे ते असं आहे की मी असं नेहमी म्हणतो की आता तुमच्या पुढे जे विद्यार्थी असतील ते सगळेच दे विल बी स्मार्ट स्टुडंट्स. स्मार्ट स्टुडंट्स, स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट बोर्ड, स्मार्ट टेक्नॉलॉजी, स्मार्ट ऍप्स, एव्हरीथिंग स्मार्ट. स्मार्ट स्कूल्स ऑल्सो एक्सेप्ट दी टीचर. चालणार नाही. म्हणजे या सगळ्या स्मार्ट बरोबर नॉट आउटवर्ड स्मार्टनेस, या सगळ्या स्मार्टनेस बरोबर यू हॅव टू बी इंटेलेक्च्युअली स्मार्ट, यू हॅव टू बी इमोशनली स्मार्ट, यू हॅव टू बी स्मार्ट बाय ऑल मीन्स. कशासाठी? टू कोप अप विथ युअर, टू डील विथ युअर स्टुडंट्स. आपल्याला सभागृहामध्ये ज्यावेळी इथे काही प्रश्न विचारले जायचे त्यावेळी आम्ही उत्तर द्यायची आणि मॅडम उत्तरातला अर्धा भाग झाला की सांगायच्या खाली बसा, म्हणजे तुम्हाला काही येत नाही आहे, तुम्ही वाचलेलं नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना सांगायच्या तशाच आपल्या सहकार्यांना पण सांगायचे. मॉडेल लेसन झाल्यानंतर ते काहीतरी खुलासा द्यायला लागले तर म्हणायचे सर बसा, तुमचा खुलासा कळला आम्हाला. मागे सर बसलेले असायचे सगळे, आणि आम्हाला तर सगळ्यांना त्या सांगायच्या बसा खाली, म्हणजे तुम्ही शाण्यात कळलं आम्हाला. म्हणजे टीचिंग इज अ चॅलेंजिंग बिझनेस नाव, टीचिंग इज अ चॅलेंजिंग प्रोफेशन नाव. म्हणजे ते चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे.
म्हणजे तुम्ही एक विषय शिकवत होता आणि दुसरा विषय कॉलेजला होता म्हणून त्याची एक मेथड घेतली म्हणून तुम्ही त्यातले तज्ज्ञ झाला असं म्हणून चालणार नाही. या समोरच्या खोलीमध्ये त्या बसलेल्या असायच्या आणि मी त्यांना म्हणालो माझा इंग्लिश विषय आहे. हो माहिती आहे, बघितलं तुमच्या पेपरमध्ये. 1 to 1 इंटरव्ह्यू घ्यायचे आणि मराठी दुसरी मेथड घेणार आहे. म्हणजे आधी इंग्रजीतलं काय येते ते सांगा, मग तुम्हाला मराठीतलं विचारते आणि मग मेथड फायनल होईल. बसा. आणि त्याने सांगितलं इंग्रजीमधलं काय येते ते सांगा. ते मी त्यांना सांगितलं. काही ग्रामर सांगितले, काही शेक्सपियर बद्दल सांगितलं, काही डिकन्स बद्दल सांगितलं. नुकतंच ताजं शिकलेलं होतो आणि 1 वर्ष काम केलेलं होतं नॉन ट्रेंड म्हणून, अनट्रेंड म्हणून. आणि बाकीचं दुसरं काम चाललेलं होतं, फक्त MA चं काम चाललेलं होतं. मग म्हटलं मराठीतलं काय येतं? मराठीत खाली तुमचा ग्रॅज्युएशन मध्ये विषय नाही, सोशलॉजी आणि हिस्ट्री आहे, मराठी नाही तुम्हाला देता येणार. मराठीतलं काय आहे ते सांगा. मग 10वीत 11वीत शिकवलेल्या शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारचं ग्रामर शिकवलं होतं. त्यांनी म्हणाला काही विचारा तुम्ही. अलंकारातल्या गोष्टी विचारल्या. अनुप्रास म्हणजे काय, अर्थांतरण्यास म्हणजे काय, उत्प्रेक्षा आणि सिमिली आणि मेटाफर याच्यातला काय फरक आहे. मग त्या म्हटल्या आता विचार करतो मराठी द्यायचं की नाही. इंग्लिश दिलं. एवढी परीक्षा झाल्यानंतर त्या म्हणाल्या मराठीचा अजून विचार करूया तुमचा. दिलं त्याने नंतर मला. म्हणजे आता पुढे जाताना मॅक्झिमम नॉलेज, इन डेप्थ नॉलेज ऑफ युअर सब्जेक्ट अँड मिनिमम नॉलेज ऑफ अदर सब्जेक्ट्स हे तुम्हाला माहिती पाहिजे, किमान माहिती पाहिजे. म्हणजे काय चाललंय जगामध्ये, म्हणजे क्रिकेट जगतात काय चाललंय, जिओपॉलिटिकल मध्ये काय चाललंय, इकॉनॉमिक्स मध्ये काय चाललंय. आता वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमी येत आहेत, त्या काय आहेत, निडॉनॉमिक्स म्हणजे काय आहे, ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय आहे, ग्रीन इकॉनॉमी म्हणजे काय, थोडंसं जनरल नॉलेज म्हणून माहिती पाहिजे. कारण तुमच्या पुढे येणारा विद्यार्थी आणि त्याचे पालक तुम्हाला विचारतात सर तुम्हाला हे माहित आहे का. त्यांची अपेक्षा असते सरांना सगळं माहिती असतं. सगळ्याच गोष्टी एका सरांना माहित नसतं. आता काय सर आहेत आणि काय नाही म्हणतात. विद्यापीठातले सर आहेत हो, आणि त्यांना पण नाही म्हणतात. आणि मग आपण आपल्याला खजील व्हायला होत. म्हणून पुढच्या सज्जतेमध्ये इन डेप्थ नॉलेज ऑफ युअर सब्जेक्ट. मी इंग्रजीचा माणूस आहे पण इतिहास सगळं काय शिकलंय, लिटरेचर. आणि मुलाखतीत एखादा माणूस अगदी वयस्क असलेला एखादा हेडमास्टर विचारतो. माझे इथं मित्र बसलेत, एक आदर्श हेडमास्टर आहेत, निकाडे सर म्हणून, निवृत्त आहेत, डिजिटली ट्रेंड आहेत, साहित्यिक आहेत. तर ते असे लोक विचारतात स्टँडअप या शब्दाचं ट्रान्सफॉर्मेशन करून दाखवा. हे वाक्याचा कुठला प्रकार आहे सांगा. गेट आउट इज इट अ सेंटेन्स. मग आम्ही सांगतो नो सर, देन गेट आउट म्हणून सांगतात. असलं तर कुठल्या प्रकारचं म्हणून सांगतात. जे साहित्य अभ्यासतो आम्ही, ग्रामर माहित नसतं. म्हणजे तुम्हाला शिकवताना भाषा शिकलाय तुम्ही, पण त्यातले अलंकार, त्यातलं ग्रामर, त्यातलं व्याकरण, व्याकरणाचे प्रकार हे सगळं माहिती पाहिजे. त्याचं इनडेप्थ नॉलेज पाहिजे आणि मग वर्गात जायला पाहिजे. आणि मग आता जे त्याच्या पुढचा टप्पा आहे, सगळंच AIच्या हातात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हातात देता येत नाही. टू ड्राईव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स यू हॅव टू हॅव युअर इंटेलिजन्स. म्हणजे त्याला प्रॉम्प्ट काय द्यायचं, त्याला सूचना काय द्यायच्या, त्याची अक्कल आपल्याकडे पाहिजे, जी ब्रेनमध्ये असते. पण बऱ्याच वेळा ब्रेन शिकवला जात नाही. ब्रेन किती वजनाचा आहे आपल्याला माहिती नाही, तो कार्य कसं करतो माहिती नाही, शिकताना काय असतं आणि शिकवताना काय असतं ते कळत नाही. त्यामुळे ब्रेनची माहिती आपल्याला पाहिजे. आत्ता ब्रेनवरती काय रिसर्च चाललेला आहे त्याचं काहीतरी थोडं माहिती पाहिजे. का तर तुमचं भांडवल 2च आहे. एक तुमची वाणी आणि दुसरा तुमचा ब्रेन आणि तिसरं तुमचं हार्ट. काइंड हार्टेड टीचर अँड शार्प इंटेलिजन्स असलेला टीचर आणि छान बोलता येणारा टीचर. म्हणजे वाणी उत्तम पाहिजे, वाणी आणि नाणी खणखणायला पाहिजे. मग वाणी चांगली असेल तर खणखणतात. ही 2 भांडवलं तुमच्याकडे महत्वाची आहेत.
युअर हार्ट, काइंड हार्ट, सिम्पॅथेटिक हार्ट, एम्पॅथेटिक हार्ट अँड शार्प ब्रेन. आता काही लोक म्हणतात अहो आम्हाला मुळातच शार्प ब्रेन दिलेलं नाही. असा तो ब्रेन लगेचच असा मिळतो असं नाही. ब्रेन इज शार्पन्ड एव्हरी डे. तुम्ही त्याला कॉग्निटिव्ह इनपुट्स देतात त्यावेळी तो ब्रेन शार्प होतो आणि शार्प शार्प शार्पर शार्पेस्ट असा होतो. आणि त्याला काय म्हणतात, ही इज हॅव्हिंग रेझर शार्प इंटेलिजन्स. म्हणजे रेझरच्या पात्यासारखी धार असलेला इंटेलिजन्स त्याचा आहे. असे लाखात 2-4 स्कॉलर असतात, रेझर शार्प आणि प्रगाढ पंडित असलेले असे विद्वान असतात. त्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे हे डोक्यात पाहिजे. आणि मग ह्या 2 शक्ती ज्या आपल्याकडे आहेत त्याचा जो वापर करायचा, त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करायला पाहिजे. आपल्या मेंदूचा, त्या मेंदूमध्ये काय काय आहे आपल्याला माहिती नाही. त्याच्यातला डावा मेंदू खाऊन टाकलेला आहे एआयने. उजवा मेंदू थोडा शिल्लक आहे. त्याचं जे काम चालतं, तुम्ही ही फुलं तयार केलेली आहेत, सुशोभन केलेलं आहे, याला आता ऑरेंज इकॉनॉमी म्हणतात. म्हणजे जे कलावंत आहेत, चित्रकार आहेत, आर्किटेक्चर आहेत, असं जे काम करतात ते. मग तुमच्यात एक कलावंत पण असावा लागतो की शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालतात. तुम्ही आता इथे आपलं जर्नल प्रकाशित केलेलं आहे, ते थोडा का मॅडम म्हटल्या थांबलं होतं. दॅट इज युअर डॉक्युमेंट. आणि तुम्ही थीम घेऊन केलेलं आहे आणि औचित्य, शहाणी आहात तुम्ही सगळी मंडळी आणि ही सगळी मंडळी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी ते प्रकाशित होतंय आणि गड किल्ल्यांचं थीम आहे. म्हणजे आता आपण जे काम करतो ते असं थीम बेस्ड करायला पाहिजे. आम्ही होतो त्यावेळी 365 दिवसाचं कागद मॅडम त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांच्या करवी प्रत्येकाला द्यायच्या, 80 माणसांना. 365 दिवसामध्ये हा आपला कार्यक्रम असेल, पाहुणे या कार्यक्रमाला हे असतील, ते नाही आले तर कुणीतरी इथलाच पाहुणा होईल, दुसरा बोलवलं जाणार. 365 दिवस असं चालेल. मी म्हणते तसं चालेल. आता तुम्ही तुमचा प्रोग्राम आखताना, म्हणजे तुम्ही पुढे जाताना तुम्हाला पुढचे टप्पे काय, आता तुम्हाला डिजिटल नॉलेज, डिजिटल एक्सपर्टीज, डिजिटल लिटरसी नव्हे. शिक्षकाला डिजिटली लिटरेट परवानगी नाही. म्हणजे डिजिटल साक्षरता आहे, थोडं इकडे तिकडे काहीतरी करतायत. पण डिजिटल डिलिजंट म्हणजे काय, तर जागतिक स्तरावर शिक्षकासाठी आणि इतरांसाठी जी कौशल्य नेमलेली आहेत त्याच्यामध्ये डिजिटल डिलिजन्स आणि डिजिटल डेक्स्टिरिटी, म्हणजे उत्तमात उत्तम तुम्हाला डिजिटल टेक्नॉलॉजी वापरता यायला पाहिजे. कारण तीच सगळी आता पुढे येईल. ती पर्सनलाइज होईल, ती इंडिव्हिज्युअलाइज्ड होईल. आणि तुमचा विद्यार्थी कदाचित तुम्हाला सांगेल, आय डोंट वॉन्ट टू कम टू स्कूल, विल यू प्लीज सेंड मी द सॉफ्ट कंटेंट टू माय ॲड्रेस, दिस इज माय मेल. आणि मग हेडमास्टर सांगतील, व्हॉट ही इज आस्किंग, यू प्लीज डू दॅट. म्हणजे तो काय सांगतो तुम्हाला, विद्यार्थी असं सांगणार पुढे आपल्याला, बिकॉज एज्युकेशन इज डेमोक्रेटाइज्ड, टेक्नॉलॉजी इज डेमोक्रेटाइज्ड. तुम्हाला वर्गातच कशाला यायला पाहिजे मी, आय एम कम्फर्टेबल ॲट होम. म्हणजे जग सगळं वर्क फ्रॉम होम, वर्क ऑन मोबाईल, जे विमानात काम करा, हायवेवर काम करा. इफ यू हॅव अ स्मार्ट मोबाईल विथ यू ऑर अ टॅब विथ यू, आय कॅन लर्न फ्रॉम एनिवेअर. म्हणजे मला का बोलवतं सर तुम्ही, असं तो तुम्हाला, वाय आर यू वेस्टिंग माय टाइम, आय एम इन्व्हेस्टिंग माय टाइम ॲट होम. त्यावेळी तुम्ही कंटेंट केले जाईल तर पाठवायचं कळायला पाहिजे. म्हणजे स्मार्ट टेक्नॉलॉजी जी आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे, त्याचं किमान नाही कमाल ज्ञान पाहिजे. म्हणजे ज्ञान सोपं होईल. पूर्वी असं म्हणायचे की फळ्याला चिकटून लोक राहायचे, त्याला बीबी लिझार्ड म्हणायचे. बीबी लिझार्ड म्हणजे फळ्याला चिकटून बसलेली पाल. असे का करायचे शिक्षक, तर सभागृहात खाली उतरायचं धाडस नसायचं बऱ्याच शिक्षकांना. कोणी शाई मारतात पाठीमागून कपड्यावरती, कोणी शर्ट ओढतात, असे पण असतात शिक्षक. म्हणजे इतके दुबळे पण असतात शिक्षक. म्हणून काही शिक्षक
सभागृहात मुलांच्यात उतरतच नाहीत. त्याला बेबी लिझार्ड म्हणायचे. फळ्याला धरूनच राहायचे. हे लिहिलं याचं सांगितलं, हे लिहिलं याचं सांगितलं. फलकलेखन करायला पाहिजे. आता काय म्हणतात, पीपीटी डिपेंडंट प्रोफेसर्स. आम्ही सगळ्या पीपीटी तुम्हाला इथे लावून देणार, त्यात इतक्या चुका असतील तर तुम्हाला कळणार नाहीत. आम्ही पीपीटी पळवणार आणि त्यातून काय कळलं तर तुम्हाला कळवणार. पीपीटी फ्रेंडली, पीपीटी डिपेंडंट. आता त्या ज्या पीपीटी आहेत त्या तयार पण होतात. एआय तुम्हाला तयार पण देत, त्या ग्राफिकली पण मिळतात, त्यात व्हॉइस पण मिळतो. तुम्ही करत असाल सगळे, एव्हरीथिंग इज पॉसिबल. पण त्या रिलेव्हंट किती आहेत तुमच्या त्या दिवशीच्या तासासाठी, कंटेंटसाठी, हेही तुम्हाला यावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आत्ताचं जे वास्तव आहे ते कसं आहे पहा, त्यात पुढे ते तोडून तुम्हाला जायचं आहे. आता मी जे वास्तव सांगतो ते असं आहे, आजचं वास्तव, पगारी शिक्षक, फुल पगारी शिक्षक, अर्ध पगारी शिक्षक, ठोक पगारी शिक्षक कॉन्ट्रॅक्च्युअल, कायम शिक्षक, हंगामी शिक्षक, अधांतरी शिक्षक, सहयोगी शिक्षक, करारी शिक्षक, कर्मठ शिक्षक असे प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे उद्योगी शिक्षक, सृजनशील शिक्षक, क्रियाशील शिक्षक, विद्यार्थीप्रेमी शिक्षक, शिक्षणप्रेमी शिक्षक, समाजप्रेमी शिक्षक, शाळेत रमणारे शिक्षक, शाळेत कधीच न गमणारे शिक्षक. म्हणजे व्याप असतात त्यांना वेगवेगळे. म्हणजे निवडणुका असतात, पतसंस्थेच्या, संघटनेच्या आणि इतरही व्याप असतात, तर त्यांचे स्वतःचा उद्योग असतो. तिसरा प्रकार अजून परत पुढे येतो, निरुद्योगी शिक्षक, उपद्व्यापी शिक्षक, आळशी शिक्षक, द्रष्टे शिक्षक आणि द्वेष्टे शिक्षक असे पण असतात. कुणाचा द्वेष करतात? जो विद्यार्थी प्रश्न विचारतो त्याचा किंवा छेडतो त्याचा. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला काय व्हायचं? तुम्हाला व्हायचं आहे जॉब रेडी शिक्षक, एव्हर रेडी शिक्षक, एव्हर परफॉर्मिंग शिक्षक, एव्हर लास्टिंग शिक्षक. म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती मी टिकून राहीन असा शिक्षक, असं मला व्हायचं. आणि तुम्हाला जे द्यायचं आहे ते मी शिकत राहीन. आणि मग आता त्याची जी व्याख्या आहे त्या शिक्षकाची ती बदलते. कसे? आता शिक्षकाला इन्फ्लुएन्सर म्हणतात. म्हणजे तो इन्फ्लुएन्स करतो तुम्हाला, त्याच्या शब्दाला पण इन्फ्लुएन्स असतो. गावात असतो, शहरात असतो, शैक्षणिक वर्तुळात असतो. काय सांगतो हा म्हणून. आत्ता एक शिक्षक, नुकतेच 2 शिक्षक वारले, खूप मोठे. म्हणजे त्यांनी वर्गापेक्षा वर्गाच्या बाहेर शिकलेत. एक पर्यावरण तज्ञ होते, माधव, पुढचा शब्द सांगणार काय तुम्ही? आणि दुसरे होते अँद्रे, आणि आडनाव तुम्ही सांगायचं. म्हणजे तुम्ही वाचताय काय म्हणून टेस्ट करतो. माधव गाडगीळ कोण होते? पर्यावरण तज्ञ. एका संस्थेमध्ये फक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम आणि भारतभर आणि जगभर फिरायचे, साधा फेराव, आणि पर्यावरणाच्या साठी काम, संशोधन. दुसरे एक शिक्षक होते, आई बेंगॉली, वडील फ्रेंच. तिकडून आले फ्रान्समधून, कलकत्त्यातच राहिले, दिल्लीत काम केलं आयुष्यभर. जगातली चांगली विद्यापीठं त्यांना बोलवायची, पण ते म्हणायचे आय एम हॅपी इन इंडिया, आय विल टीच इंडियन स्टुडंट्स, दे नीड मी मोर. समाजशास्त्राचे जात, सत्ता, जाती धर्म याच्यावर अतिशय उत्तम अभ्यास केलेला माणूस. आणि ही दोन्ही माणसं ब्रिलियंट होती. यांची लॅब म्हणजे प्रत्यक्ष काम समाजात जाऊन करणं. हा अँद्रे बेथले नावाचा जो माणूस आहे तो म्हणायचा आय लव्ह इंडियन व्हिलेजेस अँड एव्हरी व्हिलेज इज माय लॅब. प्रत्येक गाव हीच माझी लॅब. वेगवेगळ्या गावात जायचे, अगदी दूरच्या वाड्या वस्त्यावर जायचे. आता हे जे शिक्षक आहेत, असे शिक्षक, काही शिक्षक असे असतात
की आपण विचार करू शकत नाही त्याच्या पलीकडे काम करणारे असतात. 23 ते 25, 30च्या आत माणसांना शिकवणारा एक भारतात शिक्षक, आणि त्यांचं आता एक चरित्र आलेलं आहे. नाटक शिकवायचे ते अब्राहम अलकाजी म्हणून. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीमध्ये एक अकॅडमी आहे. तिथून बाहेर पडला विद्यार्थी की त्याला सिनेमा कळतं, नाटक कळतं, वक्तृत्व कळतं, सगळ्या कला कळतात, सगळं सगळं कळतं त्या 2-3 वर्षामध्ये. आणि तो देशपातळीवरचा किंवा आंतरराष्ट्रीय नट होतो. आता जे प्रसिद्ध सगळे नट आहेत ते तिथून आलेले. पण त्यांना शिकवणारा हा माणूस जो आहे त्याची योग्यता काय होती? त्याला जगभर या सगळ्या ज्ञानासाठी जगभर बोलवलं जायचं. आम्ही हा सिनेमा तयार केलेला आहे, त्याचं क्रिटिसिझम तुम्ही करा. आम्ही हे नाटक उभं करतोय, शेक्सपियरचा हॅमलेट पुन्हा उभं करतोय, त्याच्याबद्दल आम्हाला अजून इनपुट्स द्या. असे स्कॉलर भारतात होते. त्याच्या पाठीमागचं मी सांगत नाही, अलीकडचे सांगतोय. टॅगोर, साने गुरुजी हे सांगत नाही तुम्हाला. अलीकडची ही सगळी नावं तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्यांच्या काळाशी जोडून घ्याल म्हणून. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही या अर्थाने इन्फ्लुएन्सर आहात. आमच्या मनावरती इन्फ्लुएन्स काय आहे त्या लोकांचा? अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत पाटील मॅडम ह्या आजाराने, एका विशिष्ट आजाराने आजारी होत्या. विस्मरण व्हायचं त्यांना. आपण त्या पुस्तक सांगायचे, हिरडेकर मला एक पुस्तक पाहिजे. अगदी शेवटी 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी पुस्तक सांगितलं, क्वालिटी, इक्वालिटी आणि एक काहीतरी शब्द होता, ट्रायंगल ऑफ एज्युकेशन इन इंडिया, म्हणजे गुणवत्तेच्या संदर्भात. हे पुस्तक तुझ्याकडे आहे का? म्हटलं तुझ्याकडे म्हणजे माझ्याकडे तर नाहीच आहे. तुझ्या विद्यापीठात आहे काय? तर मी म्हणालो पाहतोस काय? तुला माहिती पाहिजे की एज्युकेशनचं आहे ना? म्हटलं बघतो. आता एवढं सगळं कसं लगेच आहे? मग आता वाचायला सोडून दिलं काय? आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं नाही आहे तिथे. विद्यापीठात हे पुस्तक नसेल तर विद्यापीठ कसं चालवत आहे? म्हणलं मॅडम बघून देतो तुम्हाला. ते गारगोटीच्या लायब्ररीमध्ये मिळालं, परुळेकर ग्रंथालयात, चांगलं ग्रंथालय आहे. तिथून ते मिळाल्यानंतर नेऊन दिल्यानंतर म्हणले मी वाचून देते, 2-3 दिवस लागतील, बाहेरचं गेट बंद कर आणि जा. खटकेबाज काम असेच. पण विस्मरण होत असताना शेवटच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्या मॅडम वाचत होत्या आणि आम्हाला विचारायचे की काय वाचतात. त्या विद्यापीठाच्या कमिटीमध्ये जायच्या, चान्सलर्स नॉमिनी, व्हाईस चान्सलर्स नॉमिनी म्हणून. त्यावेळी समोर कोणताही विद्यार्थी असू दे, कुठल्याही शाखेचा, त्या प्रत्येकाला घाम फुटत असे. त्या मराठीच्या तज्ज्ञ होत्या, लेखिका पण होत्या. पण त्या सायन्सच्या माणसाला पण विचारायच्या, इंग्लिशच्या माणसाला पण विचारायच्या, आणि त्याने येस म्हटलं की तो विद्यार्थी निवडला जायचा. विद्यापीठाच्या 4 जिल्ह्याच्या प्रांतामध्ये असा त्यांचा तो दबदबा होता. आता पुढच्या काळामध्ये इन्फ्लुएन्सर व्हायचं का, इन्स्पिरेशन व्हायचं का, काउन्सिलर व्हायचं का, मेंटर व्हायचं का, गाईड व्हायचं का, पेरेंट्स व्हायचं का, फॅसिलिटेटर व्हायचं का, मॅजिशियन व्हायचं का, म्युझिशियन व्हायचं. आता टीचर मॅजिशियन पण असतात का? मुलांना घडवल्यानंतर तो जो पराक्रम करतो दॅट इज युअर मॅजिक. ही तुमची मॅजिक असते. अरे हा ढ होता, इथं गेला आणि शहाणा झाला. ढच्या पुढे एकदमच वेगळा झाला. इट्स अ मॅजिक. सो द टीचर इज मॅजिशियन. आणि तो म्युझिकल केव्हा असतो? वर्गात रंगून शिकवतो त्यावेळी तो म्युझिक पण असतो. शिकवणं हे सुद्धा एक म्युझिक आहे, म्हणजे एक संगीत आहे, ते सिम्फनी आहे. म्हणजे शिक्षक वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो आपल्याला, एक सिम्फनी असते. सिम्फनी शब्द तुम्ही ऐकला असेल. ऑर्केस्ट्रा, सिम्फनी हे सुद्धा ऐकले असते. आता त्याला सिम्फॉनिक थिंकिंग पण म्हणतात. सिम्फनी म्हणजे काय? अनेक वाद्य वाजवणारे लोक समोर बसलेले आहेत आणि एक कंडक्टर समोर बसलाय, फक्त काठी हातात घेऊन तो सांगतो कसं वाजवायचं, आणि तो सिम्फनी अशी वर जाते आणि त्याला पुढे शेवटच्या टप्प्यात जात, आणि त्याला क्रेसेंडो म्हणतात. सिम्फनी मधलं म्युझिक इकडे तिकडे गेलं की ते कोसळतं, त्याला डिमिनिंडो म्हणतात, म्हणजे नाही झालं. ही सगळी वाद्य
वर्गात सगळी मुलं आहेत ती माझ्या लेक्चरमध्ये आहेत का, मी सांगतोय ते त्यांच्यापर्यंत पोचतंय का, त्यांच्या चेहऱ्यावरती काय दिसतंय का, ही सिम्फनी आहे. सिम्फॉनिक टीचिंग, सिम्फॉनिक थिंकिंग, सिम्फॉनिक लर्निंग, ऑर्केस्ट्रेटेड क्लास, म्हणजे असा रचना असलेला सुंदर अशा प्रकारचा. आता क्लासरूम हळूहळू जायला लागले. क्लासरूम्स आर डिसरप्टेड, युनिव्हर्सिटीज आर डिसरप्टेड. ते डिसरप्ट होत आहेत, म्हणजे वेगळ्या पद्धतीने. व्यासपीठ आता आपण बसलोय ते पण निघून जाईल. वी मे सिट राऊंड अँड राऊंड. म्हणजे ह्या सगळ्या कन्सेप्ट बदलत आहेत. जगामध्ये बाहेर जे सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या बदलत आहेत गोष्टी. आणि त्याच्यामध्ये मग आता तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये अशा वातावरणात तुम्हाला तुमची आयडेंटिटी तयार करायची. टीचर आयडेंटिटी, टीचर ब्रँडिंग. आता काही ब्रँडेड टीचर आहेत आपल्याकडे आणि त्यांना चांगले दिवस आलेत. किती चांगले दिवस येतात शिक्षकाला बघा, किती चांगले दिवस येत असतील शिक्षकाला. फक्त तुम्हाला मी आकडे सांगतो. अलक पांडे म्हणून फिजिक्सवाला जो आहे त्याचे 2000 कोटीचं भांडवल आहे. एक नीतू सिंग नावाच्या इंग्लिश शिकवणाऱ्या मॅडम आहेत, त्यांचं 200 कोटीचा व्यवहार आहे दिल्लीमध्ये. फक्त इंग्लिश शिकवतात. पण काय इंग्लिश शिकवत असतील? 10वी पासून 10वी 12वी हे रेग्युलर आहेच, इंग्लिश लिटरेचर इंग्लिश लँग्वेज हे आहेच. पण युपीएससीचं इंग्लिश, एमपीएससीचं इंग्लिश, कुठल्याही परीक्षेला जाल ते इंग्लिश, कुठल्या देशात जायचं आहे तिथलं इंग्लिश, कशी टंग बोलायची ते इंग्लिश. नवरा बायकोंचा क्लास होता, नवऱ्याने तक्रार केली आणि आपली संस्था वेगळी केली आणि दुसरी संस्था उभी केली. हे जे शिक्षक आपल्या पुढे येत आहेत, रवी कीर्ती सारखा युपीएससीचा क्लास घेणारा माणूस, म्हणजे तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्या क्षमता कुठपर्यंत उंचावणार आहात. आपण एकदा असा विचार करतो की आमची ड्रीम्स लहान होती, म्हणजे कायमची नोकरी मिळावी, पेन्शनेबल नोकरी मिळावी, दिवसाला 100 रुपये पगार मिळावा, ही आमची ड्रीम्स होती. तुमची ड्रीम्स आता बिग्स पाहिजे, बिग ड्रीम्स. म्हणजे तुम्ही आता विचार करा. काल माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता, म्हटलं सर मिझोरामला एक जागा आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये, पण मी जरा कोल्हापुरात प्रयत्न करतो. म्हटलं ठीक आहे, काय ठरवलेस तू? कोल्हापुरात राहणार असतो? हा कोल्हापुरात. पुढे काय सर सांगतच नाही ते. म्हणलं इतक्या मूर्ख माणसाला काय सांगणार तुला मी? मिझोरामच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तुला असिस्टंट प्रोफेसर व्हायला मिळतंय पहिल्या 2 वर्षामध्ये, आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी सोडून तुला कोल्हापुरात राहायचे, सीएचबी वरती काम करायचे डोहाळे लागले. तुला काय सांगू मी? मिझोराम ही सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, जिथे गरज आहे जा ना तिथे. तुमची आता कुठे पण अशी जायची तयारी पाहिजे, अम्बिशन पाहिजे. कुठे काम करणार? सीबीएसईच्या स्कूलमध्ये काम करणार. कुठे काम करणार? देशातली टॉप 20 स्कूल्स आहेत तिथे काम करणार. देशातली टॉप 20 स्कूल जी आहेत ती एकदा जाणून घ्या नेटवरती जाऊन. 10 ते 15 लाख, 15 ते 20 लाख, 20 ते 30 लाख अशी फी असलेली कॉलेजेस, आणि त्यांच्यात स्पर्धा त्यांच्यातच चालते. पण त्याच्यामध्ये फक्त विषय शिकवला चालत नाही, बाकीचं काय येते ते सांगा म्हणतात. ऍडमिनिस्ट्रेशन काय येतं, अकाउंटिंग काय येतं, कम्युनिकेशन काय येतं, हे सगळं काय येतं, चला मग तुम्हाला आम्ही घेतो. आणि पहिले 1 वर्ष ट्रेनिंग म्हणून घेतो, दुसऱ्या वर्षी तुमचे स्किल ठरवू. ट्रेनिंगसाठी राहणं, जेवण आणि अमुक एवढा पगार मिळेल. अशी स्कूल्स आहेत आपल्याकडे. बॅकलॉरेट स्कूल्स असतील, आयबी स्कूल्स असतील, अशी स्कूल्स असतील. म्हणजे जॉब नाहीत असं नाही. तुम्हाला आता जे वाटतंय जॉब नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला आता तुम्ही कदाचित हे बघत नसाल, बजेट बघत नसाल. आत्ताच्या बजेटमध्ये 26च्या शिक्षणासाठी मुद्दा फक्त सांगतो, 15,000 स्कूल्स निघत आहेत देशभरात. 15,000 स्कूल्स निघतील. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीज वाढणार आहेत. सरकारी एक 5-10 वाढतील, खाजगी आणखीन वाढतील. प्रायव्हेट स्कूल किती वाढत आहेत हे सांगितलेलं नाही. ती 15,000 असतील तर ती 30,000 वाढतील. पॉप्युलेशन वाढते तर पण वाढणार. पण त्या स्कूलमध्ये एम आय एबल टू फिट इन? मी आता एका निवृत्तीनंतर विचारल्यामुळे, विनंतीमुळे एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथे रिक्रुटमेंट होते. त्या रिक्रुटमेंटमध्ये तिथला मॅडम किंवा हेडमास्टर ते कोल्हापुरात इंटरव्ह्यू घेत नाही.
का? कोल्हापूरचेच लोक जास्त येतात म्हणून. त्या मुंबईला जाऊन इंटरव्ह्यू घेतात, बेंगलोरला जाऊन इंटरव्ह्यू घेतात, कलकत्त्याला जाऊन इंटरव्ह्यू घेतात. तिकडून सगळीकडून आलेले शिक्षक बोलवतात आणि त्यांच्यातले बेस्ट निवडतात आणि त्यांचं पॅकेज गव्हर्नमेंट पॅकेज पेक्षा चांगलं असतं. पण कामाची यादी दिलेली असते. 8 तासाचं काम नाही. 8 तासातले 28 तास का 25 तास 30 तास काम नाही. 24 आवर्स ड्युटी. तुम्हाला कॅम्पसमध्ये जागा दिलेली आहे. पण आपल्याकडचे लोक जेव्हा इंटरव्ह्यूला जातात ते काय म्हणतात, तुम्हाला समाजशास्त्र येत आहे? हो येते, पण इंग्लिशमध्ये नाही येत. हिंदी येत आहे, मध्ये मध्ये इंग्लिश बोलता येईल, हिंदी फक्त येते. इतिहास येतोय इंग्लिशमधनं थांबला की तुम्हाला जे येत आहे ते चांगल्या जागा पटकवायच्या असतील तर ते यायला पाहिजे. मला एका इंग्लिश शाळेमध्ये जायची संधी मिळाली अपघाताने एका शाळेतून काढल्यामुळे. आणि मला त्यांनी सांगितलं तुम्हाला इंग्लिश देणारच आम्ही, पण हिस्ट्री शिकवायला पाहिजे. आणि इथल्याच मॅडमनी रेकमेंड केलेलं होतं. मी ज्यांचं नाव सांगितलं, चोपडे मॅडम, तिथल्या हेडमास्टरने हे केलं, युअर कॅन्डिडेट इज नॉट विलिंग टू टीच हिस्ट्री. मी त्यांना होय म्हणालो. ते म्हणले नको कसं सांगितलं सर, तुम्ही रिलक्टंटली बोलला होता, कॉन्फिडेंटली बोलला नव्हता, ते तुमच्या टीचरना सांगायला पाहिजे ना. मग ते म्हणाले की ठीक आहे, आता शिकवायची तयारी आहे का, हे शिकवायचं. दुसरी टेस्ट टिळक जयंती आहे, लगेच त्यांचं भाषण इंग्लिशमध्ये द्यायचं. तोपर्यंत मी इंग्लिशमध्ये जाहीर बोलत नव्हतो, वर्गातच बोलत, पण केली तयारी. आणि मग त्यांच्या पुढे मी मकासरे म्हणून टीचर होते, इंग्लिश मिडियमच शिकवणारे, आणि मी मराठी मिडियम मधून शिकलेला. पण त्यांचं म्हणणं होतं इंग्लिश शिकलाय ना, देन यू शुड बी एबल टू स्पीक. मग या अशा वातावरणामध्ये ज्यावेळी तुम्ही सर्वार्थाने सज्ज असाल त्यावेळी नोकऱ्या आहेत. म्हणजे फक्त स्कूलिंगचं आता सगळ्यात जास्त बजेट जे खर्च होते ते एक तर IIT-IIM ला होते, किंवा प्रायमरीसाठी बजेट आहे, सेकंडरीसाठी बजेट आहे. हे स्कूल्स येतील पुढे कॉलेजमधल्या टप्प्यावरती काय काय बदल होतील. त्या सगळ्या बदलामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज, आणि तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये पुढे जाण्याच्या मुभा आहेत. पण तुम्ही शिकत राहिलात. म्हणजे मी ट्रेन टीचर होतो, आता पेन्शन सुरू झाली, कन्फर्म झालो, आता काय शाळेत कधी पण गेलं तर चालतं, मग किती पण रजा काढल्या तर चालतं. आता तर असं आहे की काही संस्था चालक म्हणतात सर रजेवर चाललाय तुम्ही, किती महिने चाललाय? नाही, आजारी रजा घेतली. किती? 3 महिने. 6 महिन्याचा आजार करा की तुमचा. संस्थापक सांगतात. का सांगतात? 6 महिने तुम्ही जा, तुमचे 1,00,000-1,15,00,000 पगार आहे, 25,000 आम्हाला द्या, दुसरा माणूस 10,000वर नेमतो, 15,000 आम्हाला मिळतील, जावा तुम्ही रजेवर जायचं तेवढं. असे पण आहे. आपल्याला अशा ह्याच्यात नाही जायचं. या कॉलेजमधून जाताना तर जायचं नाही. या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे, या कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलाला ज्यावेळी कोणी तुम्ही सांगता SMTT मधून आलेलं आहे, गव्हर्नमेंट BEd कॉलेजमधून आलेलं आहे, त्यावेळी तुमच्याकडे इकडे मान करून माणसाला म्हणतो, इकडे करून तुमच्याशी बोलणार. अशी या कॉलेजची हिस्ट्री आहे. इथून बाहेर पडणारा शिक्षक हा चांगलाच शिक्षक असतो. आता या शहरात असे अनेक जण आहेत. तो एथिकली चांगला असेल, तो शिकवण्यात तरबेज असेल, किंवा तो वर्गात बाद ठरणार नाही असा किमान असेल. अशी एक हिस्ट्री आहे या कॉलेज. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आता पुढचा जो काळ आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या ज्या हे आहेत संस्था ज्या आहेत बाहेरच्या आहेत, त्याच्यामध्ये तुमची ड्रीम होम तुम्ही आत्ता ठरवा. म्हणजे प्रत्येकाला गावाजवळ शाळा पाहिजे असते, हे ठीक आहे. पण तुम्हाला कोणी विचारलं कुठे, मी बाबा काय करणार आहे, मी सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहे आणि अजून शिकतोय मी, तू काय करणार आहे सांग. तर नाही, मी गावातच शाळा आहे, त्यामुळे माझे बाबा म्हटले तुला मी तिथे नोकरी लावणार आहे, ते अध्यक्ष आहेत, मग तुझं माझं जमणार नाही, तू तुझ्या वाटेने जा. हे सांगण्याचं धाडस यायला पाहिजे. आता मुलं किंवा मुली एकमेकाशी जे निगोशिएट करतात त्यावेळी तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. म्हणजे मला माझ्या कुलगुरूंनी विचारलं, विल यू बी एबल टू हँडल द बिझनेस ऑफ दिस एक्झामिनेशन? येस, वाय नॉट. इंटरव्ह्यूतला शेवटचा प्रश्न, इंटरव्ह्यू सिलेक्ट झाल्यानंतर, पण तुम्हाला खात्री नसेल तर राहू दे, पण मला खात्री आहे मी चालवू शकेन.
उत्तम चालवून दाखवणार. नाही, तुम्ही गोड बोलता, तुम्ही मला मवाळ वाटता, तुमचं कायद्याचं ज्ञान आहे, पण ते ठोकून सांगावं लागतं. दॅट इज माय बिझनेस सर. तुम्हाला खात्री आहे की नाही सांगा. आणि मग ते 6 वर्ष 5 वर्षानंतर म्हटले की अजून 1 वर्ष तुमचं राहिलेलं आहे ते करा, पुन्हा जाहिरात देऊया, पण अजून तुम्हीच पाहिजे. कारण परीक्षेत काय घोटाळा झाला तर परीक्षा नियंत्रक पण जातो आणि कुलगुरू पण जातो. म्हणजे माझ्यासाठी पण अजून 1 वर्ष थांबा. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पातळीवरती कोणत्या प्रकारे काम करणार आहात, ऑन दॅट एव्हरीथिंग डिपेंड्स. आणि मग पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय काय त्याची फक्त झलक सांगतो आणि आपण थांबूया. पुढच्या ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय काय पहा, ह्या तुम्हाला अभ्यासात तुमच्या झाल्या असतील. म्हणजे आता आपण म्हणतो नेटफ्लिक्सिंग ऑफ एज्युकेशन म्हणजे काय? नेटफ्लिक्सिंग ऑफ एज्युकेशन, स्टडीफिकेशन ऑफ एज्युकेशन, लर्निफाईंग गेमिफाईंग लर्निंग म्हणजे काय? क्रेडेन्शियलाइज्ड लर्निंग, क्रेडेन्शियलाइज्ड डिग्रीज, सर्टिफिकेट्स म्हणजे काय? म्हणजे नवा जो काळ येतोय त्याच्यामध्ये नेटफ्लिक्स म्हणजे नेटफ्लिक्सवरती सिनेमा बघतात, मोठा पडदा गेला म्हणून तुकडे तुकडे करून नेटफ्लिक्सवरती तुमच्या OTT वरती तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणजे एज्युकेशन मधले तुकडे तुकडे असे तुमच्या विषय. त्याच्यानंतर जगामध्ये आता $500 बिलियन व्यवसाय आहे गेमचा आणि तेवढाच खेळासाठीच्या गेमचा आहे. तुम्हाला त्या गेमिंग मधलं काय वर्गात आणता येईल त्याला काय म्हणतात? गेमिफाईंग लर्निंग. म्हणजे मुलं आता गेम मध्ये अडकतायत पण त्याला शिक्षण देऊया त्याच्यात. स्टडीफिकेशन म्हणजे काय? आमचा अभ्यासक्रम काही नाही, काम हाच आमचा अभ्यासक्रम. अशी काही जगात विद्यापीठ आहेत. काम म्हणजे आमचं हॉटेल आहे, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये हॉटेलमध्ये काम करायचं, शेवटची 20 मार्काची परीक्षा, 3 वर्ष फक्त काम करायचं. पहिला अध्याय फरशी पुसायची, झाडून काढायचं, टॉयलेट साफ करायचे, हा पहिला अध्याय. शेवटचा अध्याय पुढच्या काउंटरला बसायचं किंवा शेफ व्हायचं, म्हणजे खानसामा व्हायचं, चांगल्या डिश तयार करायच्या किंवा पब्लिक रिलेशन सांभाळायचं, हा शेवटचा अध्याय. आणि सेवा द्यायची. आणि मग जगभरात कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही जा, जगभरात जी मोठी मोठी हॉटेल आहे तिथे शेफला काही लाख, 5 लाख 10 लाख असा महिन्याचा पगार शेफला असतो किंवा तिथल्या प्रमुखाला असतो. तो काय शिकलेला असतो? वर्गात बसलेला नाही, त्याचं हॉटेल हाच त्याचा वर्ग. म्हणजे स्टडीफिकेशन, काम हेच शिक्षण. वर्क इटसेल्फ इज एज्युकेशन. हे प्रयोग आता जे जगात होत आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. जे वर्गात बसा तुम्ही 2 वर्षाचा, हे का केलं आपण? तर प्रॅक्टिस जास्त होऊ दे. वर्गात बसण्यापेक्षा प्रॅक्टिस जास्त होऊ, प्रत्यक्ष प्रॅक्टिस होऊ. त्या प्रॅक्टिसमध्ये व्हरायटी येऊ दे. म्हणजे दूर वस्तीवरती 2च मुलं आहेत पण चालत जाऊन तिथे टेकडीवरती चालत जाऊन हे करायचं आहे. मुलं दोरी बांधून खाली जातात, घसरून नावेतून जातात, पातेल्यात घालून तिकडे जातात. तुम्ही कसे जाणार? तुम्ही ठरवायचं. नोकरी आहे ना तुमची, त्या धनगरवाड्यावर जाताना असं तुम्हाला जायला लागेल. मग असे निघून जाणार ओढ्यातून का पलीकडे जाणार? तुम्ही ठरवायचं. आता जर आपल्याला असं केलं की थोडी प्रॅक्टिस 3 महिन्यातली, 1 आठवडा इथे आणि 1 आठवडा तिथे, अवघड होईल ना. पण ती यायला पाहिजे. यू शुड बी, म्हणजे आताच जे काय सांगतं, यू शुड बी हॉर्स. तुम्ही असा घोडा असलं पाहिजे की जो कुठल्याही टेरेनमध्ये चालतो, पाठीवरती ओझो घेऊन चालतो, वाळवंटात चालतो, पाण्यात चालतो, टेकडीवर चालतो, कुठेही चालतो आणि तो दौडतो. शिवाजी महाराजांचा घोडा आहे. म्हणजे स्पेस त्याला म्हणतात, वर्क स्पेस. टीचरचा वर्क स्पेस क्लासरूम नाही. टीचरचा वर्कप्लेस आता कार्ड देतात आणि ते सांगतात तुमच्या कार्डचे पैसे भरलेत, अमुक इतक्या या हायवेवर जा, 4 ठिकाणी आमचे बूथ आहेत, तिथे लॉग इन व्हा आणि तुमचा कोर्स तुम्ही करू शकता. 6 तासाचा, 10 तासाचा, अर्धा 2 तास वाटेत तुमचा कोर्स संपून जाईल आणि तुम्ही पोहोचेपर्यंत आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ. ते ऑटोमॅटिकच येईल तुमच्या. दीज आर द थिंग्स.
ही सगळी चॅलेंजेस आणि त्या संधी आहेत तुम्हाला. या संधींना तुम्ही कसे सामोरे जाणार का तेवढ्याच पुरतं तुम्ही राहणार आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे अनुभव येतील त्यातून समृद्ध कसे तुम्ही होणार, प्रत्यक्ष अनुभव घेऊन कसे होणार आणि त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही जे काही करताय त्याच्या लिमिटेड असा विचार न करता याच्या पुढे कसं तुम्ही जाणार आणि तुमचा शार्पनिंग ऑफ इंटेलिजन्स हे कसं ठेवणार, इंटेलिजन्स तुमचा कसा कसा तुम्ही वाढवत राहाल, या सगळ्या गोष्टीचं चॅलेंज तुमच्या पुढे आहे. पण तेवढ्या संधी आहे. म्हणजे कुठल्याही म्हणजे जोपर्यंत लोकसंख्या वाढते तोपर्यंत शाळा असणार, जोपर्यंत शाळा असणार तोपर्यंत शिक्षक असणार. म्हणजे कुठल्याही AI मधल्या किंवा सॉफ्टवेअर मधल्या मायक्रोसॉफ्टला विचारलं, सुंदर पिचाईला विचारलं, सत्या नाडेलाला विचारलं, हे सगळे ग्रेट लोक आहेत, त्यांना व्हॉट विल हॅपन टू टीचर्स, हे काय सांगतात, नथिंग विल हॅपन टू टीचर्स सर, टीचर्स विल बी देअर अँड टीचर्स हॅव टू बी देअर. हे असलेच पाहिजेत, कारण आमच्याकडे पण आम्ही कंपनीमध्ये टीचर नेमतो आम्हाला शिकवण्यासाठी, पण ते असे पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी सज्ज असलेले असे पाहिजे. 21st सेंचुरी स्किल्स असलेले असे पाहिजे. एव्हर रेडी, एव्हर फ्रेश, एव्हर स्मार्ट असे शिक्षक आम्हाला पाहिजे. आणि मग ते म्हणतात आमच्याकडे तुम्ही घेत. मग ह्या सगळ्या लोकांना आता टीचर रिप्लेस होईल का, रोबो टीचर येतील का, आलेत ते, पण टीचर नाही रिप्लेस. ट्रू टीचर, जेन्युइन टीचर विल नॉट बी रिप्लेस इन द वर्ल्ड. तो रिप्लेस होणार नाही, त्यामुळे काळजी करू नका आणि अशी भीती बाळगू नका की काय कुठे नोकरी मिळणार आणि ती पैसे देऊनच मिळेल. आणि आणखीन एक भ्रम आहे तुमचा सगळ्यांचा, पैसे दिल्याशिवाय आजकाल नोकरी मिळत नाही. तोही भ्रम आहे. तो का भ्रम आहे, कारण मला इथेच नोकरी करायची आहे म्हणून मी पैसे देतो, मला शेजारी नोकरी करायची आहे म्हणूनच पाहिजे, म्हणूनच मला पाहिजे, माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणूनच पाहिजे. मी आता तुमच्याशी बोलतोय, मी 1 रुपया सुद्धा कुठल्या संस्थेत दिलेला नाही, कॉलेजमध्ये दिलेला नाही, 7 हायस्कूलमध्ये काम केलं दिलेलं नाही, विद्यापीठात गेलेलं दिलेलं नाही, पण त्या नोकऱ्या सोडताना नोटीस पे दिलेला आहे 3 महिन्याचे किंवा 1 महिन्याचा. उलट म्हणजे संस्थेचा फेवर पण घेतलेला नाही. तुम्ही चांगले शिक्षक होता, 3 महिन्याच्या अगोदरचा अर्ज घेऊया, 3 महिने तुम्ही पगार देऊ नका. इथल्या आंतरभारतीत मी शाळेत होतो, काही कॉलेजमध्ये होतो. आय सेड नो, आय हॅव माय ओन एथिक्स, आय विल पे 3 months सॅलरी. तुम्ही आता निघून जाल, दुसऱ्या याच्यामध्ये केव्हा ते इन्स्पेक्शन आलं तर तिथे दिसेल की तुम्ही मागचा अर्ज घेतलाय आणि माझ्याकडे परत न्यायला येतील, त्यावेळी माझ्याकडे कदाचित पैसे नसतील. आय डोंट वॉन्ट टू प्ले लाईक दिस. म्हणजे तुम्हाला पैसे दिल्यानंतर नोकऱ्या मिळतात हाही भाग सोडून द्या. तुम्ही नोकरीच्या ऐवजी आत्ता आपल्या स्तरावर काम करणाऱ्या मुलांच्या पेक्षा बालवाडी झालेल्या शिक्षिका बालवाडी सुरू करतात आणि 4थी पर्यंतची उत्तम शाळा चालवतात. जगात अजून अशा काही शाळा आहेत, हे जे मी आता नावं सांगितली त्यांची मुलं कुठे शिकतात, अशा काही शाळा आहेत, त्यांची आता नावं मी सांगत नाही सगळे याच्यात, की सॉफ्ट स्कूल म्हणजे कुठल्याही प्रकारचं कुठलं इन्स्ट्रुमेंट नाही, गॅझेट नाही, अशा शाळेत मुलांना बोलायचं कसं, भावना कशा व्यक्त करायच्या, संवाद कसे करायचे, चांगलं कसं वागायचं, एथिकली कसं वागायचं, घर कसं सांभाळायचं, हे 4थी पासून सुरू केलं जातं. आणि 4थी ते 7वी पर्यंतची मुलं एकत्रच असतात, वरचे सिनियर मुलं तेच त्यांचे शिक्षक असतात, अशा ह्याच्यामध्येच शिकतात. आणि तिथे ही मुलं सांगतात, हे ऑफिसर सांगतात, ज्यांचा महिन्याला कोटीचा पगार आहे असे लोक, 100 कोटीचं पॅकेज असलेले लोक हे सांगतात, सुंदर पिचाई, आम्ही आमचं मूल तिथं घातलंय का ह्या गॅजेटनी बाद व्हायला लागले. आमच्या घरात गॅजेट्सच आहेत सगळी, झाडून काढायला गॅजेट, तोंडात भरवायला गॅजेट, सगळी गॅजेट्स एव्हरीव्हेअर. पण म्हणून तिथं आम्ही सॉफ्ट स्कूलमध्ये त्या मुलाला घातलेलं आहे. अशी जगात शाळा आहे, खूप पैसे घेतात तिथे, परंतु असं शिकवतात. आता तुम्हाला ह्या सगळ्या शाळा जगातल्या माहिती पाहिजे, म्हणजे कुठे कुठे कशा कशा प्रकारच्या शाळा आहेत. म्हणजे ट्रायबल मध्ये ज्या शाळा आहेत तिथे कुणाला जायला नको असतं, आश्रम शाळेमध्ये शाळा आहे तिथं कुणाला जायचं नसतं, किंवा भूकंप प्रवण क्षेत्र आहे तिथं कुणाला जायचं नसतं, किंवा चंद्रपूरला कुणाला तिकडे जायचं नसतं. म्हणजे त्या विद्यापीठात नाही जाणार, मी शिवाजी विद्यापीठातच थांबतो का, तिकडे नॅक्सलाईट आहेत म्हणून. तुम्हाला आता टेरेन नाही, म्हणजे कुठल्याही टेरेनमध्ये काम करता यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे आहेत, चॅलेंजिंग आहेत, आणि या सगळ्या तुम्ही पुढे कराल, तुम्ही ते करावं. तुम्हाला आज सांगण्याच्या ज्या मला गोष्टी होत्या त्या मी सांगितलेल्या आहेत.
आणि शेवटचं एक सूत्र सांगतो तुम्हाला मी. म्हणजे एखादा टीचर किती उच्च दर्जाचा असू शकतो एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आणि एक छोटस सूत्र सांगतोय तुम्हाला. सूत्र काय सांगतो पहा. सूत्र असं आहे की आत्ता आपण मुलांना जमेत धरून वागतो, टेकन फॉर ग्रँटेड. पण आता काय करायचं, माझी मती आणि माझी गती आपल्याला माहिती असते. मला काय कळतं मला माहित असतं, हे माहीत असायला पाहिजे. पण त्याची मती आणि त्याची गती हे समजून घ्यायचं. मग त्या दोन्हीची युती करायची. त्याची मती तुमची मती, त्याची गती तुमची गती. तुमच्या गतीने गेला तर म्हणजे मी ज्यांची गती कमी आहे त्यांना शिकवण्यात आनंद घेतो. म्हणजे मुलांना, नापास होणाऱ्या मुलांना पास करण्याचं माझं कौशल्य. पेपर देऊन नव्हे, शिकवून. किती पण वेळा नापास व्हायला असू दे, मला 30 दिवसासाठी माझ्या ताब्यात द्या, मी त्याला पास करतो त्या विषयात. अशी तयारी करून घेईन. असं मी प्रयोग केलेले आहे. मग माझी मती माझी गती, त्याची गती त्याची युती, ह्याची युती झाली की एक रीती ठरते. दॅट बिकम्स अ स्टाईल. आणि मग तीच आपली नीती बनते, एथिक्स बनतं, आणि तीच खरी शक्ती असते. हे आपण करत नाही. वी टेक फॉर ग्रँटेड अवर टीचर्स, स्टुडंट्स. आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षक गृहीत धरू नका. म्हणजे माझ्या समोर आलेले काही विद्यार्थी असे आहेत की ते आम्हाला आउटविट केलेले आहेत त्यांनी बऱ्याच वेळा. इथे तर आम्ही ते बघतच होतो. म्हणजे मॅडम ज्यावेळी प्रश्न विचारायचे त्यावेळी इतकं आम्हाला माहिती नाही. या लायब्ररीमध्ये काय मी वाचलेलं नाही. म्हणजे मी एकटाच माणूस होतो 80 मध्ये की इंग्लिशमध्ये पेपर लिहित होतो. आणि एकदा काय झालंय, तत्वज्ञानाचे शिक्षक पेपर घेऊन वर्गात आले. मला वाटलं मी काही चुकीचं तर लिहिलेलं नाही ना. जेम्स रॉच वाचत होतो किंवा एमिली वाचत होतो रुसोचं. सोशल कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या बाजूला वाचत होतो अभ्यासाला नसताना. इंग्लिश मधलंच वाचत होतो. इतर लिटरेचरही वाचत होतो. खूप छान लायब्ररी आपली होती, आहे असेल अजून. तर त्यांनी म्हटले की हु इज दिस जेंटलमन. PM कुलकर्णी विचारलं. म्हटलं काहीतरी आता मार खायला लागणार, म्हणजे शिव्या खायला लागणार किंवा वर्गातून हाकलून देणार. तर ते म्हणाले आय कांट इमॅजिन दॅट यू कॅन राईट लाईक दिस. म्हणलं आय विल रेफर द बुक्स हिअर ओनली आय हॅव रेफर्ड. माझ्याकडे घरात पुस्तकं नाहीत, आता आहेत 2-3 हजार, त्यावेळी नव्हती. म्हटलं इथली रेफर केलेली पुस्तकं दाखवतो तुम्हाला, आणि त्यातलं सगळं उतरलेलं असेल तर कॉपी म्हणा, आणि त्यातलं सगळं उतरलेलं नसेल तर हे योग्य आहे म्हणा, माझ्या शब्दात लिहिलेलं आहे ते. मग ते म्हणले आय हॅव फॉरगॉटन दॅट यू आर स्टुडंट ऑफ लिटरेचर. आणि ते म्हणाले हा या वेळच्या पूर्वपरीक्षेमध्ये नंबरात आलेला 100 पैकी 75 मार्काचा हा पेपर आहे. एकट्याच माणसाने इंग्लिश मिडियम मध्ये परवानगी नसताना मी लिहिलेले सगळे पेपर होते. मी आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही तुम्हाला, तुम्ही ठरवलं तर सगळं शक्य आहे. आणि याच्याच पुढे माझी आधी शाळा होती, इथेच पुढे शाळा होती. या परिसराचा एक माझा हे आहे. इथे एक हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये सुरुवातीचं माझं काम होतं टॉयलेट बाथरूम साफ करणे. 40 रुपयाचा पगार. इथे समोर पराग हॉटेल म्हणून होतं, आता ते निघून गेलेलं आहे, दुसऱ्या जागा आहे. त्याच्याच पलीकडे ट्रान्सपोर्ट लाईन होते, त्याच्यामध्ये मी 2-3 वर्ष काम करत होतो. म्हणजे हा परिसर जो आहे, आणि याच गल्लीत काही शिक्षक राहत होते, आणि तिकडे हॉस्टेल. हे सगळं, ही शाहूपुरी आणि हे कॉलेज, ह्या सगळ्या माझ्या आठवणी आहेत. तर तुम्ही खूप चांगलं शिका, अधिकचं वाचा, दररोज काहीतरी वाचा, दररोजच्या पेपरमधून वाचा, काही मॅगझिन सबस्क्राईब करा, तुमच्या विषयाचं मॅगझिन सबस्क्राईब करा, आणि खूप मोठे शिक्षक व्हा. आणि या महाविद्यालयाचं नाव आणखीन उज्ज्वल होईल की SMTT मधून बाहेर पडलेले हे शिक्षक, आणि हे असे इथले बरेच शिक्षक बऱ्याच अवॉर्ड्सना पात्र झालेले अशा प्रकारचे शिक्षक आहेत. आदर्श मुख्याध्यापक झालेत, आदर्श संस्थापक झालेत, आदर्श टीचर झालेत, स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला. असे प्रॉडक्ट आहे इथे. तर हाऊ द प्रॉडक्ट विल बी चॅलेंजिंग प्रॉडक्ट, कुठेही चालणार, म्हणजे खणखणीत चालणारं नाणं असं कुठे चालेल, असं हे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.